अरुंधती समोर आन्या आता लोटांगण घालत असतो. अरुंधतीचे पाय सोडण्यास आन्या तयारच नसतो. संजना देखील हात जोडून आता गुडघ्यावरती बसलेली असते. अरुंधती मात्र त्यांच्याकडे बघत असते. दोघेही आता गयावया करत असतात. दोघेही आता अरुंधतीला म्हणत असतात की आम्हाला वाचव, काही पण कर, परंतु आम्हाला वाचव, तू म्हणशील तसंच आम्ही करू आणि इथून पुढे आम्ही तुझे गुलाम राहू. अरुंधती आता खूप मोठा निर्णय घेते. अनिरुद्ध आणि संजनाला ती आता माफ. तर मित्रांनो, पुढे काय होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यश व नितीनने आता त्या गुंडाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. पोलिसांचा चोप खाल्यानंतर तो गुंड आता सगळं काही सत्य बोलायला तयार झालेला असतो. कोर्टामध्ये देखील साक्ष देईल असं तो ग्वाही देतो. पोलीस आता यशला फोन करून सांगत असतात. ते म्हणत असतात की गुंड तयार झालाय सगळं काही खरं खरं कोर्टामध्ये सांगायला आणि संजना आणि अनिरुद्ध विरुद्ध साक्ष द्यायला तो तयार आहे. आता यश अरुंधतीला म्हणत असतो की त्या गुंडाने साक्ष द्यायला तयारी दाखवली. तेव्हा आता अरुंधती म्हणत असते की आपण आता सुलेखाताईंना ही गोष्ट सांगूया. तेव्हा लगेचच अरुंधती सुलेखाताईंना फोन लावते आणि सर्व काही सत्य सुलेखाताईंना ती फोनवरती सांगत असते. यश व नितीन यांना त्या गुंडाने दिलीये की त्यानेच पनवरती देखील हल्ला केला होता आणि तेही संजनाच्या सांगण्यावरून, आणि हे सर्व संजना आण्याचं कारस्थान असल्याचं तो उघडकीस आणणार आहे कोर्टामध्ये. तेव्हा सुलेखाताई म्हणत असतात की हो चालेल, आपण कोर्टामध्ये त्याची साक्ष घेऊया आणि पोलिसांना त्याला हजर राहायला सांगूया. तेव्हा मात्र आता अरुंधतीने हे सगळं काही केलेलं असतं. सुलेखाताई देखील म्हणत असतात की आपला प्लॅन बी देखील रेडी आहे आणि प्लॅन बी संजना आण्याला आता गुडघ्यावरतीच घेऊन येईल हे मात्र नक्की आहे. संजना आण्या मात्र गाफील असतात. त्यांना कोणतीही जाणीव नसते की असं काही त्यांच्यासोबत कोर्टात होणार आहे. तेव्हा मात्र खूपच अरेजाव पद्धतीने ते आता अरुंधतीला भेटलेले असतात आणि म्हणत असतात की अरुंधती, आता मात्र लवकरच आम्ही इथे आता टॉवर उभा करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही वाटेल ते करू आणि आता याच्यावरती आमचाच हक्क आहे असं ते बोलत असतात. अरुंधती म्हणत असते की ठीक आहे, वेळ बघेल, विजय सत्याचा होतो, तुमच्यासारख्या खोटारड्या माणसांचा होतो असं बोलल्यानंतर आता संजना आणि आण्या तिथून निघून जातात. संजना आण्या आता देशमाने वकिलांकडे आलेले असतात. ते देशमाने वकिलांना म्हणत असतात त्याला काही करून ही केस जिंकायची आहे, कारण की तो आता बिल्डर देखील खूप प्रेशर आणत आहे. तेव्हा देशमाने म्हणत असतात की तुम्ही काही काळजी करू नका, केस तर आपणच जिंकणार आहोत, त्यासाठी मी पूर्ण तयारी केली आहे, तुम्हाला कोणतेही चिंता करण्याचे कारण नाही. तेव्हा आता अरुंधती आणि आण्या दोघेही म्हणत असतात अरुंधतीला आपल्याला धडा शिकवावा लागेल. अरुंधती एकदा नमली की बाकी केस आपलीच आहे. आप्पा मात्र ही केस पुढे लढवणार नाही, कारण की अरुंधतीचा अपमान त्यांना सहन होणार नाही. त्यामुळे आता आपल्याला अटॅक करावा लागेल पुन्हा एकदा अरुंधतीवरती. अरुंधतीचं या प्रॉपर्टीशी कसं लिंक आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल, त्यासाठी काहीतरी उपाय करावा लागेल असं देशमाने वकील म्हणत असतात. तेव्हा संजना आणि आण्या दोघेही म्हणत असतात की ठीक आहे, आम्ही देखील तुम्हाला थोडीफार मदत करतो. आता हे सगळ्या गोष्टीवरती त्यांचं बोलणं सुरू असतं. कोर्टाची आता पुन्हा एकदा तारीख असते. दोघांची देखील एकाच वेळेस ट्रायल होणार असते. दोन्हीही पक्ष एकमेकांना प्रश्न विचारणार असतात आणि आता इथेच सगळ्यात मोठं महायुद्ध घडणार असतं. यश आप्पांना म्हणत असतो इकडे की आप्पा, तुम्ही काही काळजी करू नका, कोर्टामध्ये कसेही प्रश्न विचारले जातील, त्यासाठी तुम्ही तयार राहा, ही आपली अखेरची लढाई आहे आणि आपणच याच्यात विजयी ठरणार अशी ग्वाही आता यश देत असतो. आप्पा म्हणत असतात की अरे यश, अजिबात काळजी करू नको, मी पूर्णपणे या गोष्टीसाठी तयार आहे आणि अनिरुद्ध आणि संजना यांनी काहीही बोलू दे किंवा त्या देशमाने वकिलांनीही काहीही बोलू दे, मला काहीही फरक पडत नाही, कारण की माझी बाजू सत्याची आहे आणि सत्याच्या बाजूला कसलीही भीती नसते आणि या गोष्टीवरती माझा विश्वास आहे. तेव्हा मात्र यश खुश होतो आणि म्हणत असतो की आज जे मला भोगावं लागलंय त्या गोष्टीचा देखील मी बदला कोर्टामध्येच घेणार आणि त्यांना शिक्षा मिळवून देणार, त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. आप्पा, तुम्हाला
तुम्हाला या घराचा हक्क मिळालाच पाहिजे. तुमच्यावरती अन्याय होता कामा नये आणि तुमच्यावरती अन्याय मी होऊ देणार नाही. वाटलंच तर त्यासाठी मला जेलमध्ये जावं लागलं तरी मी जायला तयार आहे, असं आता यश म्हणत असतो. आप्पा म्हणत असतात की सत्याच्या बाजूला कधी जेलमध्ये जाण्याची गरज येत नाही. तू अजिबात काळजी करू नको. सुलेखाताई आहेत ना, सर्व काही सांभाळून घेतील. तेव्हा आता यश आप्पांना म्हणत असतो की ते जे गुंड आहे ज्याने तुमच्यावरती भ्याड हल्ला केला होता त्याने सुद्धा आता कबुली द्यायला तयारी दाखवलीये. तो कोर्टामध्ये साक्ष देणार आहे की त्याला कोणी सुपारी दिली होती आणि तो सर्व काय प्रकार होता या बाबतीत तो सर्व काही माहिती द्यायला तयार झाला आहे. तेव्हा मात्र तुम्ही अजिबात काळजी करू नका आप्पा, सर्व काही ठीक होईल. तेव्हा आता या दोघांचं बोलणं झालेलं असतं. मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी विनर. कारण की मित्रांनो, तुम्ही जिंकू शकता आकर्षक भेटवस्तू. या दिवाळीमध्ये तुम्हाला आकर्षक भेटवस्तू मिळू शकतात. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा आवडतीचा रंग तुम्हाला कमेंट करायचा आहे. आकर्षक भेटवस्तूंमध्ये समावेश असणार आहे आकर्षक साडी, मेकअप किट, हेडफोन्स व इतर गोष्टी. जिंकण्यासाठी तुम्हाला करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे. कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मनोगत लिहायचंय आणि सोबतच तुमचा आवडतीचा रंग तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. तर मित्रांनो, वाट कसली बघताय? लगेच आपली आकर्षक भेटवस्तू जिंकण्याकरता कमेंट करा. धन्यवाद. आता दुसरीकडे मात्र ताई ह्या आलेल्या असतात कोर्टामध्ये. सर्वजण तिथे जमलेले असतात. आता अरुंधती, आप्पा, यश, नितीन हे सर्वजण कोर्टामध्ये आलेले असतात. त्यांचा विषय चालू असतो. अभि साक्ष द्यायला येणार होता परंतु तो अजूनही आला नाही. तेव्हा मात्र आता सुलेखाताई म्हणत असतात की आता आपल्याला अभिवरती निर्भर राहून जमणार नाही, आपल्याला प्लॅन बी रेडी ठेवावा लागेल. तेव्हा आता अरुंधती म्हणत असते की प्लॅन बी नक्की काय आहे. तेव्हा मात्र सुलेखाताई म्हणत असतात की आता थोडा अवकाश आहे, प्लॅन बी ही तुम्हाला समजेल. जर आला नाही कोर्टामध्ये तर आपल्याला प्लॅन बी एक्झिक्यूट करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना तयार राहावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला देखील स्वतःच्या मनाला एक ढालीप्रमाणे सजवावं लागणार आहे. तेव्हा मात्र आता सर्वजण होकार देत असतात. यश देखील म्हणत असतो की मी तयार आहे, जे होईल ते होईल, त्या सगळ्या गोष्टींना सामोरे जायला मी भक्कम आणि खंबीर आहे. तेव्हा अरुंधती देखील म्हणत असते की मी देखील तयार आहे, मला कुणाचीही भीती नाही, कसलीही पर्वा नाही, भलेही काहीही होऊ दे तिकडे, परंतु आप्पांना न्याय मिळालाच पाहिजे. हे बघून आप्पा फार खुश होतात आणि आप्पा म्हणतात की आपली बाजू सत्याची, आपल्याला कोणाची पर्वा नाही किंवा कोणाची भीती नाही. तेव्हा मात्र तुम्ही काळजी करू नका, असं आप्पा देखील आता सर्वांना दिलासा देत असतात. आप्पा स्वतः देखील आता पूर्णपणे तयार असतात. या गोष्टीमध्ये आता त्यांना देखील असं वाटत असतं की आता काही करून आपल्याला माघार घ्यायला नको, कारण की आता केस ही अंतिम टप्प्यावरती आली आहे आणि या सगळ्या गोष्टी आता त्यांना जाणवत असतात. तेव्हा आता आप्पांना देखील खूप जास्त वाटत असते की नक्की कोर्टामध्ये काय होणार आहे, परंतु ते स्वतःच्या मनाला पाठिंबा, धीर देत असतात, दिलासा देत असतात की आपल्याला लढायचं आहे, रडायचं नाहीये. आणि याच गोष्टीवरती त्यांचा विचार सुरू असतो. त्यातच तिथे आता देशमाने वकील देखील आलेले असतात आणि देशमाने वकील आता सुलेखाताईंना म्हणत असतात, काय मग सुलेखाताई, तयार आहात ना आजच्या अंतिम फेरीला? तेव्हा मात्र सुलेखाताई म्हणत असतात की अरे मी तर तयारच आहे, परंतु तुझा बाप देखील असंच म्हणायचा मला. तेव्हा मात्र त्याला विचार की काय झालं होतं त्याच्यासोबत. तेव्हा आता देशमाने म्हणत असतात की ते त्यांची गोष्ट होती, आता त्यांचा मुलगा आहे इथे आणि आता गोष्टी बदलल्या आहेत, तुमचं वय झालंय, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी जमत देखील नाही चांगल्या, असं आता तो खिल्ली उडवत सुलेखाताईंना उचकावून देत असतो. परंतु सुलेखाताई उचकायला तयारच नसतात. सुलेखाताई फारच प्रेमाने बोलत असतात. त्या म्हणत असतात की अरे तुला समजायला तुझी ती पात्रताच नाहीये, तुला मी काय सांगते ना हे कधी कळणार देखील नाही, परंतु आता जाऊ दे, तू अजिबात काळजी करू नको, कोर्टामध्ये मी पुरेपूर तयारी केलीये, आता कोर्टातच भेटू काय होतं ते बघायला. तेव्हा मात्र देशपांडे म्हणत असतात की सुलेखाताई अजिबात काही टेन्शन नाहीये मला, पण आपण कोर्टातच भेटूया, असं म्हणत आता तिथून देशपांडे वकील आणि त्यांच्यासोबत आलेले अन्य
अनिरुद्ध अन्या हे तिथून निघून जातात. अनिरुद्ध अन्या हे मात्र काही बोललेले नसतात आणि हे आता तयारी केलेली असते. आता कोर्टमध्ये सर्वजण आलेले असतात. जज साहेब देखील आलेले असतात. जज सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना सांगतात, आज तुम्हाला तुमचे काय मुद्दे मांडायचे ते एकदम पॉइंटेड पाहिजे, अजिबात फापट पसारा नकोय. असं म्हटल्यावरती आता दोघेही पक्षाचे वकील होकार देतात. आता अन्या संजना देखील येऊन बसतात. त्यांना देखील फार टेन्शन आलेलं असतं. ऐनवेळीच आता अरुंधतीने हा काहीतरी नवा डाव रचला असेल असं त्यांना वाटत असतं. त्यामुळेच त्यांनी आता कोर्टामध्ये सर्वजण जमलेले असतात. वकिलांना देखील आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. सर्वजण तिथे उपस्थित असतात. आज एक एक्स्ट्रा बेंच देखील लागलेली असते. निकाल आजच होणार असतो. त्याच्यामुळे सर्वजण उत्सुक असतात की या केसचा निकाल नक्की काय लागणार. आता बरेचसे सर्वसामान्य नागरिक देखील जमलेले असतात, कारण की या केसला खूपच खेचलेलं असतं आणि आता निकाल नेमका आप्पांच्या बाजूने लागणार की अनिरुद्धच्या बाजूने लागणार या गोष्टीचा विचार आता सर्वजणांच्या मनामध्ये सुरू असतो. आता केसला सुरुवात झालेली असते. सर्वात पहिल्यांदा विटनेस म्हणून त्या एका व्यक्तीला बोलवण्यात आलेलं असतं, जो व्यक्ती आता अनिरुद्ध आणि संजनाच्या बाजूने असतो. तो व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर स्वतः बिल्डरच असतो. बिल्डरला तिथं बोलवलं जातं आणि त्याला प्रश्न विचारले जातात की तुम्हाला माहिती आहे का, ह्या घराची ऑफर तुम्ही जी दिली होती ती ऑफर कोणी ऍक्सेप्ट केलेली आहे. तेव्हा मात्र बिल्डर म्हणत असतो की अहो हे काका, अहो यांनीच तर ही गोष्ट ऍक्सेप्ट केली आहे. हो, मी यांना कित्येक वेळा तरी भेटलोय आणि ते खूप खुश होते. हे सगळं होत असताना त्यांना खूप जास्त आनंद होत होता. ते तर म्हणत होते मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. परंतु आता त्यांना काय झालं कुणास ठाऊक, देव जाणे. तेव्हा मात्र आता कोर्टामध्ये हा मुद्दा मांडल्यानंतर सुलेखाताईंना देखील टेन्शन आलेलं असतं. सुलेखाताईंना माहित नसतं की या जागेचा भूतकाळ नेमका काय आहे. तेव्हा मात्र आता सुलेखाताई म्हणत असतात की असं कुणाच्याही बोलण्यावरून आपण ही गोष्ट जजच करू शकत नाही. सर्व गोष्टी आता बिल्डरला विचारल्या जात असतात. देशमाने भरपूर प्रश्न विचारतात जे की संजना आणि आण्याच्या बाजूने असतात. न्यायाधीश त्या गोष्टी लिहून घेत असतात. तेव्हा मात्र आता बिल्डरने साक्ष तर अशी दिलेली असते की आप्पा स्वतः म्हणत होते की माझ्या जागेवरती मला एक मोठा टावर उभा करायचा आहे आणि ही कल्पना त्यांची स्वतःची होती असं ते स्वतः मला म्हणाले होते. असं आता बिल्डरने खोटी साक्ष दिलेली असते. सुलेखाताई उठतात आणि म्हणतात, तुम्ही बिल्डर ना, बर मग तुम्ही आतापर्यंत किती प्रोजेक्ट तयार केले. असं बरेच प्रश्न आता सुलेखाताई त्याला विचारत असतात. बिल्डर आता त्याची महती सांगण्यातच दंग होऊन जातो. तो सांगत असतो की इकडे माझी साईट चालू आहे, तिकडे माझी साईट चालू आहे, असा प्रॉब्लेम मी कुठंच पाहिला नाही असं तो मोठ्या अभिमानाने सांगत असतो. परंतु आता सुलेखाताई त्याला बोलण्यात फसवणार असत्या. त्या बोलता बोलता विचारतात, अनिरुद्ध आणि संजना यांनी नेमकं तुम्हाला अप्रोच केलं होतं का तुम्ही त्यांना केलं होतं. म्हणजे आता या सगळ्या गोष्टी सुरूच असतात. सुलेखाताईंनी बरोबर प्रश्न विचारलेला असतो बिल्डरला की मला एक गोष्ट सांगा, जर आपणच हा टावर उभा करायचा होता मग त्यांनी तुमच्या थ्रू का बरं नाही केला टावर उभा, अनिरुद्धला का बरं मध्ये घेतलं. त्यांनाच जर करायचं होतं तर ते स्वतः देखील करू शकत होते ना. तेव्हा मात्र आता बिल्डरची बोलती बंद झालेली असते. बिल्डर ततमम करायला लागलेला असतो आणि मग जज साहेबांनी ही गोष्ट सुद्धा नोटीस करून घेतलेली असते आणि त्यांनी ही गोष्ट सुद्धा लिहून घेतलेली असते. आण्याची आणि संजनाची आता पुन्हा फाटलेली असते. आता पुढे अनिरुद्धला देखील बोलवण्यात येतं आणि इकडून अनिरुद्धला खूप काही प्रश्न विचारण्यात येतात. परंतु आता अनिरुद्ध हा आप्पांनाच दोषी ठरवण्यात व्यस्त असतो. तो म्हणत असतो की आप्पा खोटं बोलताय, सरळ सरळ ते खोटं बोलताय, कारण की ते विसरून गेलेत ते माझ्याशी काय बोलले होते आणि मी त्यांचा मुलगा आहे, मी का बरं त्यांच्याशी खोटं बोलेल, असं बरंचसं तो बोलायला लागलेला असतो. परंतु आता त्याचा काही उपयोग होत नाही. सुलेखाताई म्हणतात की जर ते आता नाही म्हणताय तर मग तुम्ही या गोष्टीचा हट्ट का धरताय. तेव्हा मात्र आता अनिरुद्धकडे बोलायला काही नसतं. अनिरुद्ध म्हणत असतो की मी शब्द दिलाय बिल्डरला आणि आता तो शब्द मला मागे घेता येणार नाही. तेव्हा आता सुलेखाताई म्हणत असतात की का बरं. तेव्हा मात्र आता अनिरुद्ध बोलून जातो की कारण मी त्यांच्याकडून पैसे घेतलेत. तेव्हा आता सुलेखाताई कोर्टाला क्लिअर सांगत असतात की बघा, अनिरुद्ध यांनी पैसे खाल्लेत आणि ऑलरेडी ज्या व्यक्तीची जागा आहे त्या व्यक्तीच्या विरोधात हा गुन्हा करताना देखील त्यांना लाज वाटलेली नाहीये आणि त्यांनी बिल्डरकडून ऑलरेडी पैसे देखील घेतलेत. म्हणजे पैशांसाठी हे आपणना फसवताय आपण समजू शकतो. म्हणजे फसवणुकीची केस आपण यांच्यावरती सहजरित्या दाखल करू शकतो अशी कोर्टाला आता सुलेखाताईंनी माहिती दिलेली असते. आता देशमाने म्हणतात की अरुंधती यांना बोलवण्यात
घेण्यात यावं. तेव्हा अरुंधती देखील तिथे आलेली असते. अरुंधतीला आता बरेच उलटे पालटे प्रश्न देशमाने विचारत असतात. देशमाने म्हणत असतात, काय हो मॅडम, तुम्ही तर खूपच चालू आहे असं मला कळालं. तुम्ही आतापर्यंत तुमच्या कॅरेक्टरवरती ज्या काही प्रश्न उच्चारले गेले ते देखील मी नंतरून पडताळून बघितले तर ते तसेच्या तसे मी जसं बोललो होतो तसेच आहे. मला नाही वाटत तुमचं कॅरेक्टर क्लिअर आहे म्हणून. तेव्हा अरुंधती म्हणत असते की मला तुम्हाला सांगण्याची गरज वाटत नाही की माझं कॅरेक्टर कसं आहे. प्रश्न तर आपणना फसवणुकीचा आहे. तुम्ही माझ्या कॅरेक्टरवर येऊन या गोष्टी काही प्रूव्ह करू शकत नाही आणि तुम्ही याच्या आधी देखील यामध्ये असफल झालाय. तुम्ही आता मला जे काही प्रश्न विचारायचे तेवढे प्रश्न विचारा, बाकीच्या गोष्टी बाकीच्या पंचायती मात्र करू नका असं आता अरुंधतीने खडतरपणे सांगितलेलं असतं. त्यातच अरुंधतीला त्या देशमानेचा खूप राग येत असतो. देशमाने आता विचारतात, अरुंधती केळकर मॅडम, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, हा समृद्धी बंगला तसाच राहिला तर तुम्ही कुठे राहणार? तेव्हा मात्र अरुंधती म्हणत असते की मी माझ्या घरीच राहणार, परंतु माझी ये जा समृद्धी बंगल्यात नेहमी राहणार, कारण की तिथे माझे वडील राहतात, आई राहते. तेव्हा मात्र आता देशमाने म्हणत असतात की म्हणजे याचा अर्थ ही गोष्ट, ही प्रॉपर्टी तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी हवी आहे ना? तेव्हा आता अरुंधती म्हणत असते की घरी ये जा असणे म्हणजे ती गोष्ट मला हवी आहे असा होत नाही. ती गोष्ट जर आई अप्पांची आहे तर ती त्यांनाच मिळायला हवी असं माझं म्हणणं आहे असं आता अरुंधतीने स्पष्टपणे कोर्टाला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता देशमाने म्हणत असतात की तुम्ही अनिरुद्ध देशमुख यांच्या प्रॉपर्टीचा गैरफायदा घेताय. तुम्ही त्यांची फसवणूक करून अप्पांच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन तुम्ही अनिरुद्ध यांना फसवत आहे आणि फायनान्शियल लॉस देखील देत आहे. त्यांची बदनामी देखील करत आहात तुम्ही. तेव्हा मात्र आता अरुंधती चिडते आणि म्हणते की काय बोलताय, तुम्हाला वाटेल ते बोलताय. अहो, या अनिरुद्धने मला आजपर्यंत किती फसवलंय याचा विचार केलाय का तुम्ही कधी? अहो, 22 वर्ष मी संसार केला या व्यक्तीसोबत, तरी देखील या व्यक्तीने मला सतत फसवलं. 12 वर्ष एका रिलेशनशिप मध्ये राहिले आणि मला या कानचं त्या कानला खबर होऊ दिली नाही, तरी देखील ही व्यक्ती चांगली आणि मी वाईट असं का बरं? मी एक महिला आहे म्हणून माझ्या कॅरेक्टरवरती बोट उचलणं सहज शक्य वाटतं तुम्हाला, परंतु तुम्ही हा विचार केलाय का माझ्या जागी जर तुमची बहीण असती तर तुम्ही काय वागला असतात असं आता अरुंधती विचारत असते. परंतु आता अरुंधती तेव्हा आता देशमाने म्हणत असतात की तुम्ही आता इमोशनल प्रश्न विचारून कोर्टाचा टाइम वाया घालवताय आणि असे उत्तर देणं अपेक्षित नाहीये. मला तुम्ही जे प्रश्न विचारतोय मी त्याचं फक्त शब्दांमध्ये स्पष्ट उत्तर. तुम्ही अनिरुद्ध देशमुख आणि संजना विरुद्ध तुमचा असलेला राग, त्यांच्याबद्दलचा सूड उगवण्यासाठी सर्व काही करताय हे तुम्हाला मान्य आहे का? तेव्हा अरुंधती म्हणत असते, जज साहेब, गेली 22-25 वर्ष हा व्यक्ती फक्त मलाच नाही तर आई अप्पांना देखील फसवत आहे. हा माणूस खूप जास्त फसवणूक करतो आणि हा माणूस एक नंबरचा फ्रॉडस्टर आहे असं आता अरुंधती म्हणत असते. तेव्हा मात्र अनिरुद्धला काही सहन होत नाही. तो कोर्टाच्या चेअरवरती बसलेला असतो, तिथंच उभा राहतो आणि म्हणतो की जज साहेब, ही बाई अक्षरशः खोटं बोलते. आणि मित्रांनो, आता ऐनवेळी तिथे कोण आलेलं असतं तुम्हाला माहितीये? अभि. हो, आता अभि तिथे आलेला असतो आणि म्हणत असतो की नाही जज साहेब, सत्य काय आहे ते मी सांगतो. गेली कित्येक वर्ष बाबांनी माझ्या आईला खूप त्रास दिलाय, खूप छळलाय, तिचा इतका छळ केलाय की इतका छळ कोणी कोणाचा कसा करू शकतं या गोष्टीचा आज देखील मला विचार डोक्यात येतो. खरं तर त्यांनी आमच्यावरती देखील चांगले संस्कार केले नाही आणि स्वतः देखील कधी चांगले राहिले नाही असं आता अभि म्हणत असतो. अभि म्हणत असतो की बाबांना फसवण्याचा प्लॅन आमच्या दोघांचा होता आणि आम्ही दोघांनी मिळूनच बाबांना फसवलं. आता मात्र या गोष्टीवरती खूप गदारोळ होत असतो. अरुंधती म्हणत असते की हा जो अन्या आहे हा एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे, हा सर्वांनाच फसवतो. अनिरुद्ध म्हणत असतो की मी तर असा नाहीये, परंतु जज साहेब, खरी जी फ्रॉडस्टर आहे ती आहे ही अरुंधती केळकर. ही खूप मोठी फसवणूक करणारी व्यक्ती आहे. तेव्हा अभि आलेला असतो आणि अभि म्हणत असतो की नाही जज साहेब, मी सांगतोय तेच खरं आहे आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. हे सगळं करण्यास मला बाबांनीच प्रवृत्त केलं होतं आणि यांनीच मला या गोष्टीमध्ये प्रोत्साहन दिलं आणि नाविलाजाने मला लालच, त्यामुळे मला या गोष्टींमध्ये सहभागी व्हावं लागलं. मी कोर्टासमोर माझा सच्चा बयान दिला आहे आणि मी जर दोषी असेल तर मलाही शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा आहे असं बोलल्यानंतर आता सर्व काही परिस्थिती बदललेली असते. सर्वांना घाम फुटलेला असतो. अनिरुद्ध मात्र आता खूप विनवण्या करत असतो, परंतु त्यांचं ऐकायला मात्र कोणीही नसतं. संजनाला मात्र आता टेन्शन आलेलं असतं. संजना विरुद्ध देखील आता अरुंधती म्हणत असते की ही संजना देखील एक नंबरची फ्रॉडस्टर आहे. तिने आतापर्यंत गेले कित्येक लोकांना फसवलेलं आहे. ती गेली जिथे ऑफिसमध्ये होती तिथे देखील तिने फसवणुकीचे प्रकार केलेले आहे आणि हे
उघडकीस आलेले आहे। आता हा सगळा प्रकार चालू असतो। आता मात्र जज साहेबांनी प्रत्येक पॉइंट हा नोट डाऊन केलेला असतो। संजना विरुद्ध देखील खूप सारे पुरावे आता कोर्टामध्ये प्राप्त झालेले असतात आणि संजनाचं जे रेकॉर्ड आहे ते देखील आता पूर्णपणे कोर्टकडे आलेलं असतं। कोर्ट आता त्या गोष्टीचा देखील विचार करत असतं की कोण कुठे राहतं आणि कोणाचे कसे व्यवहार आहेत आजपर्यंत, हे सगळ्या गोष्टी आता चेक होत असतात आणि त्याच्यामध्ये लक्षात येतं की संजना ही खरंच एक फ्रॉडस्टर आहे आणि ही गोष्ट आता कोर्टातच झालेली असते आणि कोर्टाच्या आवारातच आता हे सगळं समजलेलं असतं। आता मात्र जज साहेब म्हणत असतात की मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे कोर्ट आता निर्णय घेतोय की अनिरुद्ध देशमुख आणि संजना देशमुख यांना 1 वर्ष तुरुंगवासाची कठोर शिक्षा ठोठावण्यात येत आहे। असं म्हटल्यानंतर आता अनिरुद्ध आणि संजना दोघांनाही धक्का बसतो। देशमाने आता गप्प बसलेला असतो, त्याची पूर्णपणे हवा टाईट झालेली असते। तेव्हा मात्र आता अनिरुद्ध आणि संजना दोघेही अरुंधतीकडे आलेले असतात, तिचे पाय पकडत असतात आणि म्हणत असतात की काही कर पण आम्हाला सोड, आम्हाला वाचव, आम्हाला हे कर, आम्हाला ते कर। आता अशा विनवण्या संजना आणि अनिरुद्ध करायला लागलेले असतात। पार लोटांगणावरती लोटांगणे दोघेही घालत असतात। संजना आता अरुंधतीला हात जोडत असते आणि म्हणत असते की मला माफ कर, माझं चुकलं, मी खूप जास्त पापी आहे असं आता बोलायला लागलेली असते। तरी देखील आता अरुंधती मनात विचार करत असते की माफ करून टाकावं आणि ती एका क्षणासाठी या गोष्टीला तयार देखील झालेली असते की मला यांना अद्दल घडवायची होती, मला यांना जेलमध्ये पाठवायचं नव्हतं, यांना फक्त अद्दल घडवायची होती। म्हणून ती आता ठरवते की मी यांना माफ करणार। परंतु यश तिथे येतो आणि म्हणतो की आई चुकूनही ही गोष्ट करू नको, अगं यांना एकदा माफ केलं की हे पुन्हा उठून सुटून तेच करत बसणार आणि या गोष्टींचा तुला त्रास होणार, तू आता या गोष्टीला सहन करून घेशील, परंतु खरंच त्या गोष्टी सहन करण्यासारख्या नाहीये। तेव्हा मात्र आता अरुंधती विचार करत असते की मी घेतलेला निर्णय चुकीचा तर नाहीये ना, यश देखील बरोबर बोलतोय आणि आता या गोष्टीचा विचार पूर्णपणे झालेला असतो। अरुंधतीने आता निर्णय घेतलेला असतो की त्यांना अजिबात माफ करायचं नाही आणि तुरुंगवासाची शिक्षा आता त्या दोघांनाही ठोठावली जाते। आता पोलीस येऊन त्या दोघांना तिथून घेऊन जातात आणि ते डायरेक्टली काळ कोठरीमध्ये त्यांना कैद करतात। 3 दिवस अजूनही आता तपास सुरू असणार असतो आणि या 3 दिवसामध्ये नेमकं काय होणार आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत पुढच्या ट्विस्ट एपिसोड मध्ये। आता कोर्टाने असा निर्णय दिल्यानंतर आता अरुंधती, आप्पा, यश हे फार खुश झालेले असतात। नितीन आणि सुलेखा ताई देखील फार खुश झालेले असतात, आनंदाने नाचायलाच लागलेला असतो यश आणि आता या गोष्टीचा आनंद फार होत असतो कारण की आता आन्या आणि संजना यांना शिक्षा मिळालेली असते आणि या गोष्टीचा आनंद मात्र आता सगळ्यांना होत असतो। खूपच जास्त आनंदाचं माहोल असतं, वातावरण असतं कारण की आता इथे सत्याचा विजय झालेला असतो आणि वाईट लोकांची हार झालेली असते। आता मात्र अरुंधतीच्या डोळ्यामध्ये पाणी असतं, आप्पांच्या डोळ्यात पाणी असतं। शेवटी इतकं काही सहन करून, इतक्या काही गोष्टींचे आरोप स्वतःवरती घेऊन या गोष्टीला आता विजय मिळवण्यासाठी काही क्षणांचा अवधी लागलेला असतो, तरी देखील शेवटी विजय हा सत्याचाच झालेला असतो आणि या गोष्टीचा आनंद मात्र आता आप्पा आणि अरुंधतीला होत असतो आणि सर्व काही आता व्यवस्थित झालेलं असतं। सुलेखा ताईंना आता या केसमध्ये विजय प्राप्त झालेला असतो। देशमानेने मात्र आता मान खाली घातलेली असते, काही एकदम फर्स्ट क्लास झालेलं असतं। फक्त एक गोष्ट घडलेली असते की आता अनिरुद्ध आणि संजना हे कडी फोडण्यासाठी हे काळ कोठरीमध्ये जाणार असतात। म्हणतात ना, अंत भला तो सब भला, अशा प्रकारचं टायटल द्यायला आज काही हरकत नाही कारण की आता सर्व काही ठीक झालेलं असतं आणि आता या सगळ्यांना जेल देखील झालेली असते। अभि त्यातून वाचलेला असतो। सुलेखाताईंच्या स्पेशल रिक्वेस्टमुळे आता अभिचा बचाव सुलेखाताई करण्यात यशस्वी ठरलेले असतात, परंतु त्याच्या लायसनला 1 महिन्यासाठी स्थगिती मिळालेली असते, परंतु ही गोष्ट खूप नॉमिनल असते त्याच्यामुळे त्याला काही वाटत नाही। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र कुठेही जाऊ नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे तर तुम्ही ठरला आहात भाग्यवंत दर्शक, कारण की मित्रांनो आम्ही घेऊन आलो आहे आकर्षक भेटवस्तू आणि त्या मिळणार आहे त्या व्यक्तीला जो व्यक्ती हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघेल, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करेल आणि आवडतीचा रंग तो कमेंट बॉक्स मध्ये लिहिल आणि सोबतच व्हिडिओला लाईक करेल, चॅनलला सबस्क्राईब करेल, ह्या गोष्टी देखील माहिती आहे। तर आणि तरच तुम्ही व्हिडिओ मध्ये स्पर्धा जिंकू शकता आणि जिंकलेल्या स्पर्धेचा इनाम आपण दर हप्त्याला देत असतो। तर मित्रांनो, वाट कसली बघताय, लगेच जाऊन कमेंट करा आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका।